गप्पा आहे तेरी बी चूप मेरी बी चूप असं काही वातावरण आहे असं काही नाही. आमच्या सरकारच्या समितीच्या निष्कर्ष काय येत आहेत याची वाट आम्ही बघतोय. 1 महिन्याची मुदत त्यांनी घेतलेली होती. त्या मुदतीत ते काही निष्कर्ष काढतील, त्यानंतर त्यावर आम्ही बोलू. ज्यावेळी निष्कर्ष निघाले नाही तर हवेत गोळ्या मारणं योग्य नाही. ते आमच्या हातात माहिती जी तुमच्याकडे आहे तेवढीच उपलब्ध आहे. ते समिती नेमलेली आहे ती अधिक माहिती देत असेल, त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे. नगर परिषदेच्या निवडणुका संपल्या, 23 तारखेला निकाल आहे आणि अशा वेळेला मशीनची खबरदारी घेत आहेत बाहेर बसून. नाव का नाही नोंदवलं गेलं असं हायकोर्टाला सवाल विचारला. कारण जे सही करतात तेच पहिल्यांदा जबाबदार असतात. त्यामुळे जो करार करतो त्या करार केल्यानंतर त्याच्यावर जर गुन्हा दाखल झाला तर पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्या कंपनीमध्ये कोण कोण आहे काय आहे हा सेकंड थॉट आहे. तो इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आला तर आवश्यक असेल तर त्यावर पुढचे पावलं उचलली जातात. त्यात पहिल्याच दिवशी सगळ्या गोष्टी होत नाहीत. प्रोसिजर आहे. ज्या मशीन्स आहेत ठेवलेल्या त्या मशीन्सच्या संरक्षणासाठी सत्ताधारी पक्षाचा विरोधी सगळे लोक बाहेर बसलेले रात्रंदिवस पहारा करतात. हे कशाचं द्योतक आहे? द्योतक आहे कारण लोकांचा या EVMवर विश्वास नाही. अनेक ठिकाणी जयसिंगपूरला का कुठं वडगावला मला वाटतं काल घटना घडली. तिथं CCTV लोकांनी आणून लावलेले कॅमेरे ते पोलिसांनी येऊन काढले. म्हणजे डोक्याचा काही भागच नाही. ते लोक पाळत ठेवत असतील कॅमेऱ्याने तर सरकारचं किंवा पोलीस यंत्रणेला काय त्रास होतो. पण CCTV कॅमेरे लावून देत नाही, तिथं माणसं लावून देत नाही. म्हणजे सगळ्या संशय यावा अशाच हालचाली सरकारी यंत्रणा करत असतात. खरी परिस्थिती ही आहे की त्या ठिकाणच्या लोकांना त्या EVMवर विश्वास नाही म्हणून त्याची पाळत ठेवणं, ते EVM बाहेरून हॅक होतील का याची शंका असणं, बाहेरून EVMमध्ये काही बदल होऊ शकतात अशा लोकांच्या अनंत शंका आहेत. म्हणून मी सतत सांगतो की निवडणूक आयोगाच्या या निवडणूक पद्धतीवर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे. निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणुका घेतल्या तर निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अर्थ निर्माण होईल. सरकारने कायद्यात बॅलेटने निवडणुका घ्याव्यात हा ठराव मांडला तर महापालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समित्यांमध्ये त्यांनी सत्तारूढ पक्षाने मिळवलेल्या विजयावरही शंका असते. पण त्या ज्याचा विजय होतो त्यालाही समाधान नाही आणि ज्याचा पराभव होतो त्यालाही समाधान नाही. त्यामुळं बॅलेटच्या निवडणुका ज्या पूर्वी होत्या त्याच थँक्यू.